हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. श्रोते हो, कालच्या विभागामध्ये आपण सभास्तवन पाहिलं. आता पहिल्या दशकाच्या 9व्या समासामध्ये परमार्थस्तवन सांगितलेलं आहे. स्वतः समर्थ हे अध्यात्मवादी आहेत. ते अतिशय संपन्न असे अध्यात्मज्ञानी होते. परमार्थ त्यांना अगदी जवळचा वाटत होता, म्हणून त्यांनी संसार केला नाही, प्रपंच केला नाही. परंतु सर्वसामान्य माणसाला या परमार्थाचं गूढ ज्ञान व्हायला पाहिजे. प्रपंचात राहून सुद्धा त्याला परमार्थ करता आला पाहिजे. यासाठी समर्थांनी खूप आटापिटा केला. परमार्थ कसा सोपा आहे, तो दिसायला गूढ वाटतो, किंबहुना थोडासा तो गूढ आहेच, परंतु तो शोधायला हवा आणि शोधल्यानंतर परमार्थ सापडतो, यावर समर्थ ठाम आहेत. आणि याचंच वर्णन या परमार्थ स्तवनमध्ये केलेलं आहे. समर्थ सांगतात, परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, अत्यंत श्रेष्ठ असा विषय. अर्थ म्हणजे विषय, अर्थ म्हणजे प्रमेय. जो अत्यंत श्रेष्ठ असा विषय आहे तो म्हणजे परमार्थ. मग परमार्थ जर श्रेष्ठ असेल तर कनिष्ठ काय आहे? कनिष्ठ इंद्रियार्थ आहेत. इंद्रियार्थ म्हणजे काय? आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, स्पर्श म्हणजे त्वचा, रसन म्हणजे जिव्हा आणि घ्राण म्हणजे नाक. या इंद्रियांना प्रत्येकी एक एक विषय आहे, त्याला इंद्रियार्थ असं म्हणतात. कुठला विषय आहे? रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श. रूप विषय डोळ्याचा आहे, रस हा विषय जिभेचा आहे, गंध हा विषय नाकाचा आहे, घ्राणेंद्रियाचा आहे, शब्द हा विषय कानाचा आहे, श्रोत्रेंद्रियाचा आहे, आणि स्पर्श हा विषय त्वचेचा आहे. हे क्षुद्र असे अर्थ आहेत, अत्यंत साधे असे अर्थ आहेत. लौकिक दृष्टीने ते अर्थ आहेत, प्रपंचाच्या दृष्टीने ते अर्थ आहेत. म्हणजे प्रपंचाच्या दृष्टीने ते अध्ययन करण्यासारखे विषय आहेत. एखादं दृश्य कसं आहे, एखाद्या गोष्टीचा वास कसा येतो, कसा स्पर्श हवासा वाटतो, काय खायला आवडतं, रस मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे जे षड्रस आहेत त्यापैकी कोणता रस जिभेला चांगला वाटतो, काय ऐकायला बरं वाटतं, याचाच विचार प्रपंचामध्ये मनुष्य करत असतो. पण हे इंद्रियार्थ आहेत, हे अत्यंत क्षुद्र अर्थ आहेत. या विषयांमध्येच गुरफटल्यामुळं साध्या अर्थापेक्षा परम अर्थ प्रापंचिक मनुष्याला किंवा प्रपंचामध्ये गुरफटलेल्या मनुष्याला परमार्थ नकोसा होतो. त्याला हेच बरं वाटतं की माझ्या डोळ्याला काय चांगलं आहे, कुठलं छान दृश्य दिसेल, मी काश्मीरला जाईन, मी अमुक ठिकाणी जाईन, मी तमुक ठिकाणी जाईन. जिव्हेंद्रियाला वाटतं अरे आपण हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. श्रोत्रेंद्रियाला वाटतं आपण ते गाणं ऐकलं पाहिजे, हे गाणं ऐकलं पाहिजे. स्पर्शनेंद्रियाला वाटतं आपल्याला असा स्पर्श असायला पाहिजे, आवडत्या व्यक्तीचा स्पर्श व्हायला पाहिजे. आणि घ्राण म्हणजे नाकाला वाटतं की मला चांगला सुगंध आला पाहिजे, अत्तर
मी लावलं पाहिजे, सुगंधित द्रव्य वापरली पाहिजे. ते हल्ली काय बॉडी स्प्रे वगैरे मारतात ना, तसला वास मला आला पाहिजे, त्याच्यामध्ये आणि चॉईस असतो. तर हे सगळे इंद्रियांचे विषय आहेत, इंद्रियांचे अर्थ आहेत. समर्थ म्हणतात हे अर्थ क्षुद्र आहेत. परम अर्थ जो आहे तो या इंद्रियांच्या विषयाहून वेगळा आहे, तो खरा अर्थ आहे. परमार्थी जो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, इतक्या स्पष्ट शब्दामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने पहिल्यांदा आपल्या इंद्रियाचे अर्थ हळूहळू सोडून दिले पाहिजेत. सगळ्या गोष्टी एका दिवसात जमत नसतात. इंद्रियावरती संयम मिळवायला वेळ लागतो. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च उच्यते, वैराग्येण च गृह्यते. श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की मी तुला सांगतोय की या जीवाची आसक्ती सोडायला पाहिजे, पण मन हे चंचल आहे, ते एकदम अशी आसक्ती सोडत नाही. पण हे कसं करायला पाहिजे? अभ्यासाने करायला पाहिजे. हळूहळू एकेका गोष्टीचा मोह सोडायला पाहिजे. पण मोह सुटत नाही, हा तर प्रॉब्लेम आहे आपला. एक शेठजी होते, ते ICU मध्ये ॲडमिट झाले. थोडेसे शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला त्यांची 3 मुलं बसली होती. मग त्यांनी पहिल्या मुलाला हाक मारली, बाळा तू कुठं आहेस? तो म्हणला, बाबा मी तुमच्या हाताजवळ बसलो आहे. मग दुसऱ्या मुलाला विचारलं, तू कुठं आहेस? तो म्हणला, मी पायाजवळ बसलो आहे. मग तिसऱ्याला विचारलं, तू कुठं आहेस? बाबा मी इथं तुमच्या कमरेजवळ बसलेलो आहे. शेठजी एकदम ओरडले, अरे मूर्खानो, मग दुकानात कोण आहे? ICU मधला बसलेला झोपलेला माणूस. त्याचे काही तास कदाचित काही दिवस उरले आहेत, त्याला अजूनही आपल्या दुकानाचा मोह सुटत नाही. हे कशाचं लक्षण आहे? रूप रस गंध शब्द स्पर्श आणि पैसा या गोष्टीचा मोह सुटलेला नाहीये, परमार्थाकडे ओढ लागलेली नाहीये. मग या परमार्थाचं महत्व सांगताना समर्थ सांगतायत, आता परमार्थ जर सर्वसामान्य माणसाला पटवून द्यायचा असेल तर अगोदर त्याचं महत्व सांगितलं पाहिजे. आतास्तौ हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, नांतरी समर्थामध्ये समर्थ योगा आहे तरी परमसुगम, परी जनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. नाना साधनाचे उधार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये. परमार्थाचं वैशिष्ट्य पहिल्यांदा ते सांगतायत. परमार्थ ज्याला करायचा आहे त्याचं एकच ध्येय पाहिजे की मला परमार्थ करायचा आहे, हे पहिल्यांदा त्यांनी मनाशी निश्चित केलं पाहिजे. मग परमार्थ सोपा आहे असं सांगतात समर्थ. कसा सोपा आहे? फक्त तुम्ही संतांशी समागम करा, संत समागम करा, संतांच्या सान्निध्यात राहा. संतांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर पहिली गोष्ट काय होईल? तुम्ही जे काही चुकीचं वागलेला आहात त्या तुमच्या चुका अगोदर दुरुस्त होतील. ही पहिली स्टेप आहे, पहिली पायरी आहे.
दुसरी गोष्ट अजब सांगतात समर्थ रामदास. अजब म्हणजे आपल्याला वाटतं परमार्थ परमार्थ म्हणजे किती गूढ आहे, पण ते म्हणतात सोपा आहे परमार्थ. एक तर तुम्ही संतांच्या सान्निध्यात राहा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये ज्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत, ती सगळी उधारी आहे म्हणतात ते. आता उधारी म्हणजे काय, की या गोष्टींचं फळ तुम्हाला कालांतराने मिळणार आहे. समजा तुम्ही काहीतरी पुण्य केलं आहे, त्या पुण्याचं फळ तुम्हाला कदाचित पुढच्या जन्मी मिळेल, पण त्याला खूप वेळ लागणार आहे. आज सकाळी पुण्य केलं की संध्याकाळी लगेच त्याचं फळ मिळत नाही. म्हणून हे उधारीचा व्यवहार आहे म्हणतात ते. मग रोकडा व्यवहार कुठला आहे? परमार्थ करणं हा रोकडा व्यवहार आहे. त्या ठिकाणी लगेच ब्रह्मस्वरूपाचं लक्षण दिसतं, ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होतं. वेदांत आणि शास्त्रामध्ये जे आत्मस्वरूपाचं वर्णन आहे त्याची एकदम प्रचिती येते. कधी? परमार्थ सिद्ध झाल्यानंतर. परमार्थ सिद्ध व्हायला अगोदर संतांचं सान्निध्य पाहिजे, त्यानंतर आपल्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत, आपले मोह बाजूला ठेवले पाहिजेत, पंचज्ञानेंद्रियाने होणारे विषय बाजूला ठेवले पाहिजेत, चित्तवृत्तींचा निरोध केला पाहिजे, म्हणजे चंचल मनाला आवर घालायला पाहिजे, आणि मग तुम्हाला परमार्थाकडे वाटचाल करायची सवय लागेल. मग तुम्हाला इंद्रियार्थ तुच्छ वाटतील. काय एक किरकोळ गोष्टीमध्ये हे किरकोळ वाटेल आपल्याला. मग तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ जरी समोर आणून दिला, नको बाबा, नको असं वाटेल. परमार्थाच्या शोधात चाललोय. जसं तुम्हाला कोणीतरी गुलाबाची 5 फुलं देणार आहे, आणि ती आणण्यासाठी तुम्ही चाललेले आहात, परंतु वाटेत तुम्हाला काय कोणीतरी एखादी छोटंसं जाईचं फूल देतंय, कोणी झेंडूचं देतंय, कोणी आणि काय मोगऱ्याचं देतंय, कोणी आणि कुठलं तरी रानफूल देतंय. ते तुम्ही घेता आणि पुढे थोड्या वेळाने टाकून देता. अरे मला गुलाबाची फुलं मिळणार आहेत 5, मग कशाला? मला साधायचा परमार्थ तो जो इतका मूल्यवान आहे, मनुष्य जन्माचं सार्थक करणार आहे. मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे? परमार्थ करण्यासाठी मिळालेला आहे. तो अखंड, अक्षय आणि अपार आणि गुप्त आहे. परमार्थ सर्वत्र भरून राहिलेला आहे, पण ती पाहायला लागणारी दृष्टी आपल्याकडे नाही. ती दृष्टी ही संत समागमामुळे मिळते. समर्थ रामदास स्वामींच्या बाबत घडलेलीच एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. परमार्थ म्हणजे ब्रह्म. जसा परमार्थ सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेला आहे, तसं ब्रह्म सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेला आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा असं मीमांसा शास्त्र सांगतो. पूर्व मीमांसामध्ये असं म्हटलेलं आहे. ब्रह्म जिज्ञासा काय आहे? एकदा समर्थ रामदास सज्जनगडावरती सगळ्या शिष्यांना घेऊन नेहमीप्रमाणे त्यांचा पाठ वगैरे चालला होता. पाठ झाला, मग नंतर श्रीरामाची पूजा, महापूजा. पूजा म्हणजे काय? समर्थांची पूजा, रामपंचायतन, हे सगळं त्यांच्या गडावर नित्य कार्यक्रम चालू असायचे. एक दिवस अशाच सकाळच्या वेळी
कर्नाटकातले एक महाराज विद्वान आपल्या शिष्यांबरोबर साताऱ्याला आले. काशी यात्रा करून येत होते ते आणि परत कर्नाटकात चालले होते. त्या काळामध्ये काय गाड्या वगैरे नव्हत्या, सगळं चालतच सगळं व्हायचं. असं देशाटन करत करत ते साताऱ्याला आले. साताऱ्याला आल्यानंतर सातारच्या नागरिकांनी त्यांना सांगितलं की महाराज, इथं सज्जनगडावर समर्थ रामदास म्हणून एक अत्यंत ज्ञानी, अध्यात्मामध्ये अधिकार असलेले एक महान व्यक्तिमत्व आहे. तर आपण जा, त्यांना भेटा. तुम्हीही अध्यात्मातले अधिकारी आहात, तेही आहेत. तुमच्यामध्ये काहीतरी चर्चा होईल, त्यांनाही बरं वाटेल, तुम्हालाही बरं वाटेल. असं नागरिकांनी सांगितल्याबरोबर ते कर्नाटकातले महाराज म्हणाले, छे म्हणले, मी त्या समर्थ रामदास का कोण तुमचे आहेत त्यांना मी नाही भेटणार म्हटले. मी काय करीन, आधी त्यांची मी परीक्षा घेईन. ते जर माझ्या परीक्षेत उतरले तर मी त्यांना जाऊन भेटेन, नाहीतर मी का भेटू, मी एवढा सिनियर आहे. बघा, जे महाराज परमार्थाकडे जाण्यासाठी आसुसलेले आहेत त्यांना अहंकार का असावा. हे ऐकल्यानंतर साताऱ्यातली माणसं म्हटली, ठीक आहे, तुमची मर्जी, आता काय आम्ही काय सांगणार, आम्हाला काय त्यातलं कळत नाही. झालं. मग ह्या कर्नाटकच्या महाराजांनी काय केलं, आपल्या शिष्याजवळ एक पात्र दिलं आणि ते त्याला म्हणाले, तू असं कर, हे पात्र घेऊन त्या रामदास स्वामींकडे जा आणि त्यांना म्हणावं याच्यामध्ये परब्रह्म भरून द्या. शिष्य अवाक झाला, म्हणलं हे काय सांगतायत गुरुजी, ह्याच्यात कसं काय परब्रह्म भरायचं, पण आता गुरुची आज्ञा, करतोय काय. गेला, ते पातेलं घेऊन गडावर चढून समर्थ रामदास स्वामींच्याकडे गेला. समर्थ रामदास आपली सकाळची पूजा वगैरे करत होते. आजूबाजूला शिष्य होते, कोणी गंध ओगाळून देत होता, कोणी फुलं वेचून देत होता, सगळे स्तोत्र म्हणत होते. मस्तपैकी सोहळा चालला होता त्यांचा. मग त्याने एका शिष्याला सांगितलं की मला अमुक अमुक महाराजांचा मी शिष्य आहे आणि त्यांनी मला समर्थांकडे पाठवलंय हे भांड देऊन, त्यांना भेटायचं आहे मला. मग शिष्याने समर्थांना सांगितलं की असा एक कोणतरी नौखा माणूस आलेला आहे कर्नाटकातला आणि त्याला तुम्हाला भेटायचं आहे. समर्थ म्हणाले, ठीक आहे, आता पूजा वगैरे चालू आहे, पूजा होईल लवकरच, आता संपत आली आहे, त्याच्यानं आपला महानैवेद्य होईल, सगळं आपण त्याला पंक्तीला घेऊया, तो अतिथी आहे, आपला प्रसाद घेईल आणि मग बघू त्याचं काय काम आहे ते. समर्थांची पूजा झाली, महाप्रसाद झाला, तो अतिथी तिथे जेवला. मग म्हणाला, समर्थ म्हणाले, हां आता सांग तुझं काय काम आहे. तो कर्नाटकातला शिष्य म्हणाला, महाराज मी आमच्या गुरूंबरोबर आलेलो आहे, आम्ही सगळे शिष्य आलेलो आहोत आणि गुरूंनी मला असं सांगितलंय की या पातेल्यामध्ये ब्रह्म भरून आण तुमच्याकडून. समर्थाने क्षणार्धात विचार केला. ते म्हणाले, गुरुजी काय म्हणाले तुझे, ह्याच्यात ब्रह्म पाहिजे. बर म्हणाले, ते पातेल मला दाखव. त्याने दाखवलं, हे बघा हे पातेलं. समर्थ म्हणाले, अरे हे पातेलं अगोदर रिकामं करून आण, मग मी तुला त्याच्यात ब्रह्म भरून देईन. काय म्हणाले समर्थ, हे पातेलं रिकामं करून आण तुझ्या गुरुकडे जाऊन आणि मग मी तुला ब्रह्म देतो भरून. लौकिकार्थाने ते पातेलं रिकामच होतं, पण परमार्थाच्या दृष्टीने ते रिकामं नव्हतं, कारण परब्रह्म सगळीकडे भरून राहिलेला आहे. तो शिष्य परत आपल्या गुरुकडे गेला, म्हणाला, समर्थांकडे मी गेलो, पातेलं दाखवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्याकडून हे भरून आणाल. ते कर्नाटकातले जे महाराज होते ते थरथर कापायला लागले. ते म्हणाले, बाप रे,
काय अज्ञान या माणसाचं, प्रचंड ज्ञान आहे, आपण त्याला भेटलंच पाहिजे. ते सगळ्या शिष्याने घेऊन ते गडावर आले, सज्जन गडावर. समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. महाराज मी चुकलो म्हणाला, मला अहंकार झाला, मी स्वतःला खूप शहाणा समजत होतो. पण हे परब्रह्म परमतत्व जे आहे परमार्थाचं, ते सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेलं आहे. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळली की नाही याबद्दल मी साशंक होतो, पण तुम्ही तर मला निरुत्तर केलेलं आहे. समर्थ म्हणले ठीक आहे, फक्त तुमचा अहंकार सोडा, तुम्ही परमार्थाच्या वाटचालीकडे जा. सांगायचं कारण असं की परमार्थाचा शोध घेत असताना ह्या गोष्टी पहिल्यांदा टाकून द्याव्या लागतात. तब्येत सुधारायची असेल तर शरीरातलं इन्फेक्शन अगोदर काढून टाकावं लागतं. तसं अगोदर ज्याला परमार्थाच्या वाटेला जायचं आहे त्याने पहिल्यांदा या परमगुह्य ज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे, आणि तो ध्यास घेतल्यानंतर पहिल्यांदा इंद्रियार्थाचा मोह टाळला पाहिजे, अहंकार टाळला पाहिजे, आणि मग परमार्थाकडे वाटचाल केली पाहिजे. समर्थ पुढे सांगतात, परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना तेथेच तेथे, ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे, अथवा नभे उदिक जाणे बहुता कळे, अथवा ते घसटवेना अथवा अदृश्य होईना, नातरी पाहता दिसेना गुरु अंजने विण, मागा योगिया समर्थ त्यांचाही निजस्वार्थ, यासी बोली जे परमार्थ परमगृह्य म्हणून. आता हा परमार्थ जो आहे तो संत आणि समर्थ लोकांचा निजस्वार्थ आहे असं समर्थ म्हणतात. निजस्वार्थ आहे याचा अर्थ काय? त्यांना परब्रह्माची प्राप्ती करायची आहे, त्यांनी बाकी सगळा स्वार्थ सोडून दिलेला आहे, आणि परब्रह्माची प्राप्ती झाल्यानंतर किंवा त्या मार्गाला जात असताना त्या मार्गाला त्यांनी अनेक जणांना घेऊन जायचा त्यांचा विचार ठरलेला असतो. ते एकटे जात नाहीत. अनेक जणांना ते परमार्थाच्या मागं लागायला सांगतात, आणि मग तो परमार्थाचा अनुभव हळूहळू हळू यायला लागतो. मग आपल्याला खूणगाठ आपण बांधायला पाहिजे की हा आता मी योग्य वाटेला चाललेलो आहे. जसं आपलं गाव जवळ आलं की आपल्याला काही खुणा दिसायला लागतात. हा हे बघ, ही विहीर बघ, हा आता इकडच्या बाजूला एक ते कौलारू घोर आहे, हा त्याच्या पुढं बाजूला गेलं की एक डेअरी लागते, हा असं करत 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 आपण आपल्या गावापर्यंत पोचतो. तसं परमार्थाच्या वाटेला जाताना बघा, हा माझा अहंकार गळून पडलाय, आता मला राग येत नाही, आता कोणी किती डिवचलं तरी मला काहीही वाटत नाही, मला कशाचाही लोभ नाही, मी अमुक खाईन, मी अमुक जेवीन, मी अमुक ठिकाणी जाईन, मला तसं काहीही वाटत नाही. आणि हे तुमचं परमार्थाचं ज्ञान जे आहे, या ज्ञानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते ज्ञान कुणी चोरून घेऊ शकत नाही, ते तुमच्या जवळच राहतं. राजा त्याच्यावरती टॅक्स लावू शकत नाही. आता हल्ली ते कुठले सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, अमुक टॅक्स, तमुक टॅक्स, काय काय लागतात की हल्ली, ते तुमच्या ज्ञानावर लागत नाहीत. तुमचे भाऊ जसे शेती आणि घरामध्ये वाटणी मागतात तसे परमार्थामध्ये वाटणी मागत नाहीत. ए तू एवढा परमार्थाची वाट चाललायस ना, थोडा परमार्थ मला दे, असं भाऊ म्हणू शकत नाही, आणि आपण देऊही शकत नाही. एक सुंदर सुभाषित आहे संस्कृत वाङ्मयामध्ये, विद्या हे धन कसं आहे, ज्ञान, न चोरहार्यम न चराजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी, व्यये कृते वर्धत एव नित्यम, विद्याधनम सर्वधन प्रधानम. ज्याचं हरण चोर करू शकत नाही, न चोरहार्यम न च राजहार्यम, राजा
तुझ्याकडे काय घे आणि त्याला नाही तर तेवढा त्याच्यावरती एवढा कर भर, असं नाही करू. GST एवढा लाव, असं काय नसतं. तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे ना, त्याच्यावर GST एवढा लागला बघा, असं गव्हर्नमेंट म्हणू शकत नाही. न भ्रातृभाज्यम, तुमचा भाऊ त्याच्यामध्ये वाटणी मागू शकत नाही. नच भारकारी, त्या ज्ञानाचा तुम्हाला भार होत नाही. आणि व्ययकृते वर्धते व नित्यम, तुम्ही ते ज्ञान जेवढं खर्च कराल तेवढं ते ज्ञान वाढतच जातं. पैशाच्या बरोबर उलट, पैसे तुम्ही खर्च केला की संपते तुमचा बँक बॅलन्स, पण ज्ञान तुम्ही दुसऱ्याने दिलात की तुमचं ते ज्ञान वाढतच राहतं. कसं वाढत राहतं? कारण तुम्ही ज्याला ज्ञान देता तो आणखी काही काही शंका विचारायला लागतो. मग हे कसं? मग काही वेळेला आपल्याला सुद्धा त्याचं उत्तर देता येत नाही, मग आपण ग्रंथ वाचतो, मग आपलं ज्ञान वाढतं. काही वेळेला सांगता सांगताच एखादी गोष्ट इतकी छान सांगून जातो आपण की आपल्याला आश्चर्य वाटतं, आपण एवढं उदाहरण छान कसं दिलं. अशा रीतीने हे ज्ञान वाढत जाणार आहे. म्हणून परमार्थ हा श्रेष्ठ आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ जो आहे तो दुःखमयच आहे. तात्पुरतं सुख असतं, तात्पुरतं दुःख असतं, पण तो आनंददायी निश्चित नाहीये. मी तुम्हाला परवा आनंद म्हणजे काय ते सांगितलंय. तसा निखळ आनंद जसा परमार्थामध्ये असतो, तसा जीवन आणि मृत्यूच्या मधला जो स्पॅन आहे, ज्याला आपण जीवन आयुष्य म्हणतो, त्या आयुष्यामध्ये तसा परमानंद मिळत नाही. जो परमार्थ करतो त्याचं जीवन श्रेष्ठ आहे. समर्थ सांगतायत, ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी, दृश्याची जुनी जर्जरी कुहट झाली, ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ, आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकास विश्रामता, योगी पावती तन्मयता परब्रह्मी, परमार्थ सकळास विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करोनी. मग अशा या परमार्थाचे परिणाम काय होतात? तो मनुष्य मुळात अत्यंत श्रेष्ठ असतो, योग्य असतो, शक्तिमान असतो. आणि ह्या सगळ्याला मिळूनच समर्थ म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. जो श्रेष्ठ आहे, जो थोर आहे, जो शक्तिमान आहे, बुद्धिमान आहे आणि थोर आहे, ह्या सगळ्याला मिळूनच तो समर्थ आहे. ही इज कॉम्पिटंट. समर्थ म्हणजे कॉम्पिटंट. त्याला काहीही सांगा, काही अशक्य नाही आहे. जो परमार्थ करतो त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे, कारण परमार्थ हे टोक आहे, अशक्यतेचं टोक आहे. पण ते ज्याला शक्य झालेलं आहे त्याला काहीच अशक्य नाही. आणि परमार्थ हा कायमचा विसावा आहे. परमार्थामध्ये एकदा तुम्ही गेलात, एकदा तुम्ही परमार्थ साधलात की पुन्हा जन्म मृत्यू नाही. तुम्ही उच्च पदावर जाऊन पोचलेला आहे. तुमचं आनंद शांतपणे तुमचं पारमार्थिक जीवन चाललेलं आहे. कसं असतं, पूर्वीच्या काळी लोक चालत जायचे आणि कधीतरी समजा रस्ता चुकल्यानंतर आजूबाजूला जी काय घर झोपडी असेल तिथं जायचे आणि विनंती करायची की मी रस्ता चुकलोय आणि मला रात्र झाली आहे, मी जरा मुक्काम करतो. तो बिचारा गृहस्थ म्हणायचा या बसा वगैरे. परंतु किती वेळ बसणार तिथं? तो गृहस्थ कंटाळला की म्हणाला आता बघा तुमचा तुम्ही रस्ता कुठं आहे, जावा आता. हे इंद्रियार्थाचं असं होतं. इंद्रिय थकणार आहेत महाराज.
70 वर्ष झाली, 75 वर्ष झाली, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, अंग थरथरतं, हातापायावरती मुंग्या यायला लागतात, सांधे तर दुखतातच, गुडघे दुखायला हल्ली 40 वर्षापासून सुरुवात झाली आहे. मग नंतर अगदी जर्जर अवस्था येते, इकडं नळी तिकडं नळी, इकडं सलाईन तिकडं ट्यूब, इकडं व्हेंटिलेटर तिकडं हे. या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थाच्या रस्त्याला गेल्यानंतर हे काही होत नाही, कारण आपण इंद्रियांची आशाच सोडलेली असते. इंद्रियांवर आपण अवलंबूनच नसतो. परमार्थाचं ज्ञान एकदा झालं की इंद्रियांचा संबंधच संपला हो. मग आपली अवस्था अतिंद्रिय होते, म्हणजे फक्त मनच काम करतं. बाकी सगळ्या इंद्रियांना आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट देऊन टाकतो. जा आता तुम्ही. इंद्रिय म्हणतात पण महाराज अजून तुमचं तर आत्ता 40-45 आयुष्य आहे. समर्थांना परमात्म्याचं ज्ञान 35व्या वर्षीच झालं, 30 ते 35च्या दरम्यान. साक्षात हनुमंत प्रसन्न झाले, श्रीराम प्रसन्न झाले. मग इंद्रिय म्हणतात अहो अजून तुमचं आयुष्य 30-35 आहे, आम्ही अजून राहतो ना. पण परमार्थी मनुष्य काय म्हणतो, नको तुम्ही जावा आता, तुमचं काम संपलं, मी आणि माझं मन. आणि मन हे एकच संपूर्ण शरीर व्याप्त ते सगळ्या इंद्रियांची कामं करतं. आणि काम नसतंच खरं म्हणजे, एकच काम असतं ते म्हणजे परमार्थाचं ध्यान. बाकी इंद्रियांची गरज काय. जी स्त्री स्वतः सगळं घरचं काम करायला समर्थ आहे, सशक्त आहे, हौशी आहे, गृहकृत्य दक्ष आहे, तिच्याकडे भरपूर वेळ आहे, ती कशाला कामाला 100 मावशांना ठेवेल. फरशी पुसायला एक, फरशी धुवायला एक, कपडे धुवायला एक, भांडी धुवायला एक, वरची जळमटं काढायला एक, बागेची सफाई करायला एक. कशाला पाहिजेत हे सगळे. ती म्हणजे नको मी करते सगळं, आणि ती करते, सक्षम असते. तसं परमार्थामध्ये गेलेला मनुष्य काय करतो, मला या इंद्रियांची गरज नाही, आता मी अतिंद्रिय झालेलो आहे. आणि असा जो विचार जो माणूस करत नाही तो मूर्ख समजावा असं म्हटलेलं आहे. जेणे परमार्थ ओळखिला त्याने जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा क्षीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. भयाने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजासी उद्धरावे, हरिभक्ती करून. मग हा परमार्थ ध्यान वगैरे करून करायचं आहे का. तुम्ही हरिभक्ती करा मनापासून, बास झाली. समर्थ शेवटी सांगतायत परमार्थाच्या नादी लागावं, शरीराचं सार्थक करावं, भगवंताची भक्ती करून शरीराचं सार्थक करावं. आणि जो परमार्थाचा विचार सुद्धा करत नाही तो मूर्ख समजावा, तो पापी समजावा, आणि त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. समर्थांचं वाङ्मय अत्यंत स्पष्ट असतं. सडे तोड, एक घाव दोन तुकडे. जो परमार्थाचा विचार सुद्धा करत नाही, जो विषयांशी संगत घडलेला आहे, ज्याला अजूनही पंचज्ञानेंद्रियांकडून मिळणारे चोचले पुरवून घ्यायची हौस आहे, विषयासक्त आहे, अशा माणसाचं तोंड सुद्धा बघू नये. मगाशी मी तुम्हाला जे शेटजींचं उदाहरण सांगितलं की त्याला अजूनही आपलं दुकान, आपला गल्ला, आपली वस्तू, आपलं मार्केटिंग, जो मनुष्य आता काही दिवस काही तास म्हणणार आहे त्याला सुद्धा आहे. मग अशा माणसाला मूर्ख म्हणावं आणि त्याचं तोंड सुद्धा बघू नये असं समर्थ सांगतात. थोडक्यात काय, परमार्थाची आसक्तीच धरायची तर परमार्थाची आसक्ती धरावी. पंचज्ञानेंद्रियावर अवलंबून न राहता केवळ मनावर अवलंबून राहून चित्तवृत्ती परमात्म्याच्या ठायी कराव्यात, यालाच परमार्थ म्हणायचं असतं.
आणि त्या दिशेला जाता येतं कसं? सत्संग केल्यामुळं जाता येतं. एवढं या 9व्या समासात समर्थाने सांगितलेलं आहे. आज मी इथंच थांबतो. उद्या आपण 10वा नरदेहस्तवन पाहणार आहोत. मला तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनम्र विनंती करायची आहे. कृपया सबस्क्राईब खूप कमी व्हायला आहेत, व्ह्यूज खूप आहेत, लाईक्स पण खूप येत आहेत, परंतु सबस्क्राईब वाढायला पाहिजेत. सबस्क्राईब वाढला तर मलाही उत्साह येईल आणि मला जे काही लोकांना दान धर्म करायचा आहे तो करता येईल. ह्या प्रत्येक एपिसोडला जवळजवळ 150 ते 200 रुपये खर्च येतो प्रत्येक. अर्थात मला तो वसूल करायचा नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आपण जर सबस्क्राईब केलं तर मला आनंद होईल एकतर की आपण मनापासून ऐकता आहात. आणि माझी जी मनीषा आहे की आता कदाचित पूरग्रस्त लोकांना मदत करावी लागेल. सुदैवाने पूर येऊ नये अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, परंतु आणखी काही गरजू लोकांना मला मदत करायची आहे. महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांना मला ग्लोव्स आणि मास्क घ्यायचे आहेत, गमबूट घ्यायचे आहेत. अशा काही गोष्टी माझ्या मनात आहेत. तर तेव्हा आपण जरूर सबस्क्राईब कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.